जोपर्यंत काम करायला चॅलेंजेस येत नाही तोपर्यंत ते काम काम नसतं. ऑफकोर्स सगळ्यांनी मला हसवताना बघितलंय. कोणाला असं वाटलं पण नसेल की माझा या सिनेमासाठी किंवा या कॅरेक्टरसाठी विचार केला गेला पाहिजे. आम्हाला शिवालीचं ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कौतुक वाटतं याला की ज्या काळामध्ये मी कसे छान दिसेल, मी किती सतत असे छान आणि हसणं माझं छान आहे, आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आपला चेहरा विद्रूप करून तो त्या विद्रूप चेहऱ्याने अभिनय करायचा आहे हे तिने कसं तिच्यासाठी ते शिवधनुष्य होतं आणि तिने ते फार चांगल्या पद्धतीने पार पाडलं. 90% सिनेमात ती त्याच मेकअप मध्ये, तिलाही हे माहिती होतं स्क्रिप्ट ऐकल्यावर. मला खरं तर 4 दिवसांनी असं हे व्हायचं की माझ्या तोंडावर अजून आहे, मी काढल्यानंतर पण. मुळात मोटिवेशन ते पण होतं ना की ऍक्च्युअल मंगला मॅम ज्या आहेत, ऍक्च्युअल अटॅक झाल्यानंतर त्यांचा चेहरा तो खरा खरा आहे. आपण ऍक्टर म्हणून ज्यावेळेला आपण विचार करतो ना त्यावेळेला आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे 100% असतं की हा 8 तासानंतर मेकअप उतरणार, आणि त्या मॅम ज्या आहेत त्या आयुष्य त्याच्यात काढतात. पण वयाच्या 14व्याच वर्षी त्यांचं हे सगळं झालं, ऍसिड अटॅक झाला, आणि मग त्यातून त्यांनी त्यांचं करिअर केलं. त्यांना कडवटपणा नाही कोणाविषयीचा, बाई की माझंच असं का, मलाच का हे. म्हणजे ही कथा आहे 1972 सालात घडलेली, 60-70च्या काळातली, आणि 50-60 वर्षांपूर्वीचे हे आई वडील तेवढेच समजूतदार होते की आपल्या मुलीला समजून घेणं, तिला स्वतःच्या पायावर उभं करणं, यासाठी जी दोघांची तळमळ आहे किंवा धडपड आहे ती फार मस्त होती. त्यामुळेच बरं वाटलं ही भूमिका करताना. मंगला कपूरची कहाणी ही लोकांना समजायला पाहिजे. त्यांचा स्ट्रगल, ती शिवाली म्हटली तसं की ती रडत बसली अशातली नाही, ती बाई स्ट्रॉंग आहे. संपूर्ण आयुष्याची माती झालेली असताना ती बाई उभी राहिली आणि आतापर्यंत उभी राहिलेली, स्वतःचं आयुष्य स्वतः घडवलेलं आहे त्या बाई, आणि ते 100% ती सक्सेस स्टोरी यायलाच पाहिजे. ती मराठी फार बघत नाही ना, हे मराठी प्रेक्षक. म्हणजे मी ट्रेलर जेव्हा नवीन चित्रपटांचे खूप सारे ट्रेलर्स बघतो ना मी, त्याच्यामध्ये ट्रोलिंग करणाऱ्या जमाती आहेत त्याच्यामध्ये खाली. अरे येऊन बघ तर आधीच कशाला निगेटिव्हिटी पसरवतात. मराठी चित्रपट सृष्टी का आता जी आहे ही ऑक्सिजनवर आहे. तो मास्क काढून घेतला अनुदानाचा आणि याचा, तर हे कुठे जातील हे कोणालाही कळणार नाही. नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनच्या डिजिटल अड्डामध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. मंगला कपूर यांच्या जीवनावर आधारित मंगला हा चित्रपट येत्या 17 जानेवारीला प्रदर्शित होतोय. त्यानिमित्ताने तुमच्याशी दिलखुलास संवाद साधायचा आहे. खरं तर चित्रपट पाहिल्यावरतीच अंगावर एक काटा उभा राहतो. शिवालीचं एक वाक्य लक्ष वेधून घेतं, ते म्हणजे गॉड इज डेड. आपण अपर्णा मॅमपासून सुरुवात करूया. या चित्रपटात हा खरं तर ॲसिड अटॅक हा ज्वलंत विषय, पडद्यावर ही कथा मांडणं हे तुमच्यासाठी किती आव्हानात्मक होतं? ॲक्च्युली फार जास्त आव्हानात्मक होतं, कारण अशा सब्जेक्टला हात लावणं कठीण असतं. जरा फार सेन्सिटिव्ह सब्जेक्ट आहे, आणि ऑलरेडी हिंदीमध्ये एक चित्रपट असं झालेला आहे छपाक, तर प्रत्येकाला असं वाटतं असं तर नाही कॉपी केली वगैरे, पण हा अगदी वेगळा चित्रपट आहे. त्यांची जर्नी अगदी वेगळी मंगला कपूरची. तर त्यांना इतके इन्सिडेंट्स, नाव शी इज 68 समथिंग, 68 वर्षाची जर्नी, त्या जर्नीतून पण किती इन्सिडेंट्स घ्यायचे ते ठरवणं फार अवघड असतं अशा वेळेला. तर थोडं आव्हानात्मक तो होतं. पण कास्टिंग हेच ठरलेलं का की शिवाली मध्यवर्ती भूमिका साकार? हो, अगदी आधीपासूनच. कारण मी तिची हास्य जत्रा बघायची, आणि तीच एकमात्र अशी अभिनेत्री मला सापडली की ती प्रत्येक वयोगटात ती फिट होत होती. म्हणजे आम्ही शिवालीला 12 वर्षाचं दाखवलंय, मग ती 28 वर्षाची, मग 32 वर्षाची, मग 60 वर्षाची, अशी म्हणजे एज ग्रुप, डिफरंट एज ग्रुप आहे. तर त्याच्यात ती एकमात्र अशी अभिनेत्री भेटली जी त्या प्रत्येक वयोगटात फिट होत होती. त्यामुळे नेहमी ते सजन, आणि सरांचा विचार सर्वात आधी, आणि मग मॅम यायच्यात आल्या. तर सगळं ठरलं. तुम्ही सेकंड थॉटच नव्हता माइंडमध्ये की अजून कोणाला घ्यायचं वगैरे. अलका मॅम, तुमच्यासाठी प्रश्न. गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही महिला केंद्रित चित्रपट करतायत आणि ते गाजलेही, आणि आता मंगलाची आई साकारतायत, तर कसा होता हा तुमचा एकंदरीत अनुभव? खूप छान. आधीचे गाजलेले चित्रपट रडवण्यात हातखंडा होते मी महिलांसाठी, पण आता खूप वेगळ्या रिअलिस्टिक फिल्म येतात, आणि हे फिल्म करताना तोच आनंद झाला की मला वाटलं म्हणजे मी एक आई आहे आत्ता 2 मुलींची, तर मी जे घरात वागते किंवा जो आत्ताच्या काळातला समजूतदारपणा आई मुलींमध्ये किंवा आई मुलांमध्ये असतो
तो समजूतदार 60 वर्षापूर्वींच्या, म्हणजे ही कथा आहे 1972 सालात घडलेली, 60-70च्या काळातली. आणि 50-60 वर्षांपूर्वीचे हे आई वडील तेवढेच समजूतदार होते की आपल्या मुलीला समजून घेणं, तिला स्वतःच्या पायावर उभं करणं, यासाठी जी दोघांची तळमळ आहे किंवा धडपड आहे ती फार मस्त होती. त्यामुळेच बरं वाटलं ही भूमिका करताना की ही टिपिकल आई नव्हती. तरी एखाद्या सीनमध्ये ती म्हणते आपण नको करूया, बस झालं, आपल्याला नाही झेपत आहे आर्थिक परिस्थितीनुसार. पण वडील सांगतात नाही, आपण कशासाठी करतोय हा विषय नाही काढायचा. म्हणजे अशा पद्धतीचे ते आई वडील आहेत की भाऊ वहिनी सगळे विरोध करतात, पण हे दोघं तिच्या मागे उभे राहतात आणि तिला तिची ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. शिवाली, तुझ्यासाठी हा अनुभव कसा होता आणि चित्रपटासाठी जेव्हा पहिल्यांदा विचारणा झाली तेव्हा काय रिॲक्शन होती? प्रत्येकाला म्हणजे त्यांच्या आयुष्यात किंवा करिअरला एक बूस्ट मिळण्यासाठी असं मध्यवर्ती भूमिका असलेलं कॅरेक्टर तर ऑफकोर्स कोणाला नाही आवडणार करायला. आणि चॅलेंजेस तर खूप होते. म्हणजे पहिलं तर हेच होतं की ज्या मंगला कपूर आहेत त्यांच्यासारखं प्ले झालं पाहिजे किंवा त्यांना जे काही अनुभव आले त्यांच्या जीवनात ते कसे प्ले करायचे किंवा ते आपण तितक्याच छान पद्धतीने दाखवू शकतो का लोकांपर्यंत. सो हे चॅलेंज होतं. दुसरं चॅलेंज म्हणजे गाणं, कारण मला त्यातलं काहीच येत नाही, शून्य नॉलेज आहे. आणि हो, क्लासिकल सिंगिंग होतं त्याच्यात. सो ते तर खूप डिफिकल्ट होतं माझ्यासाठी. आणि तिसरं चॅलेंज म्हणजे मेकअप. सो असे बरेच चॅलेंजेस होते, पण मला खूप मजा आली. आणि माझं असं म्हणणं आहे की जोपर्यंत काम करायला चॅलेंजेस येत नाही तोपर्यंत ते काम नसतं. आणि ऑफकोर्स सगळ्यांनी मला हसवताना बघितलंय आणि कोणाला असं वाटलं पण नसेल की माझा या सिनेमासाठी किंवा या कॅरेक्टरसाठी विचार केला गेला पाहिजे. तो अपर्णा मॅमला वाटलं, त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. आणि जेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा आम्ही अर्ध्या दिवसात हे सगळं फायनल करून मी करते आहे असं मी त्यांना एक 5 ते 6 तासातच आमचं सगळं फिक्स झालं. सगळं लिटरली सगळं फिक्स झालं. मी काही वेळच नाही घेतला या गोष्टीसाठी, कारण मला माहिती होतं की मला परफॉर्म करताना किती मजा येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शशांक सर आणि अलकाताई की प्रत्येकाचं स्वप्न असतं ना की आपण ह्या आर्टिस्ट बरोबर काम केलं पाहिजे. म्हणजे मी माझ्या लहानपणापासून म्हणजे जन्माला पण आले नसेल तेव्हापासून दोघं काम करताय, तेव्हापासून मी त्यांना बघते. माझ्यापेक्षा माझ्या घरातले जास्त खुश झालेले की तू या दोघांबरोबर काम करते. आणि अलकाताईंना तर म्हणजे ऑफकोर्स घरातल्या आया म्हणजे फॅनच आहेत त्यांच्या. सो ते खूपच खुश झालेले. सो हे तर माझ्यासाठी म्हणूयात आपण सोने पे सुहागा था ये फिल्म करना असं होतं सगळं. तू अलकाताई आणि शशांक सरांचं नाव घेतलंस तर ह्या भूमिकेत एखादा सीन किंवा काही पूर्ण प्रोसेसमध्ये त्यांची काय मदत झाली तुला, की काय त्यांनी सल्ले दिले किंवा कुठला सल्ला तुला कामी आला? अरे खूप सल्ले दिले. म्हणजे मी तर असं म्हणेन की मी काय म्हणत 10% वर्किंग करून गेलेले, तर मग काम करताना मला त्यांच्याकडून 1000 गोष्टी आल्या. म्हणजे मला खूप मी बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, रादर काल पण आम्ही बोललो की मी अलकाताईंबरोबर एक सीन केलेला. सो त्याच्यातही माझं फारसं काहीच नव्हतं, त्यांचं होतं. तर मी फक्त त्यांना बघत होते. साधारण अर्धा ते पाऊण तासाचा तो सीन होता, पानाचा तो सीन होता. आणि माझं असं झालं, हो अर्धा पाऊण तासाचा, सॉरी पानाचा तो सीन होता. आणि माझं असं झालं की आपण हे कटमध्ये करणार आहोत, पण त्यांनी तो 1 टेक मध्ये केला. आणि ऑफकोर्स हा एक्सपिरियन्सच आहे त्यांचा, म्हणजे कॅमेराचा आणि या सगळ्याचा. आणि शशांक सरांबरोबर माझा एक सीन होता. सो आम्ही ते सगळं, आपण घरात असतो नाही का, आपण वरती बसलेलो दोघं आणि एक तासभर वगैरे बोलत होतो, आठवतं तुम्हाला? सो मला त्याच्यानंतर असं जाणवलं की अरे यार, आपण ह्या गोष्टीचा ह्या पद्धतीने कधी विचारच केला नाही किंवा हे प्रश्न कधी पडलेच नाही. त्या 1 तासात इतकं मिळालंय ना मला त्यांच्याकडून. मी त्यांना हे बोलले पण की अरे बापरे, आता अर्ध्यातून मला वेगळं मिळालं. तर मला खूप गोष्टी मिळाल्या. काश
म्हणजे हे गप्पा किंवा ह्या गोष्टीवरच्या चर्चा आधी झाल्या असत्या तर वेगळं असतं, किंवा पण त्याच्यानंतर ज्या गोष्टी मिळाल्या त्या धरून मी काम करण्याचा प्रयत्न केलाय. आणि ऑफकोर्स 2 वेगळे वेगळे स्कूल आहेत, तर खूप शिकण्यासारखं आहे, खूप जास्त. शशांक सर, माझा प्रश्न तुम्हाला, तुम्ही वाडा, रेडू, बापलेक ह्या विविधांगी भूमिका केल्या, तर या सिनेमाचं असं काय वेगळेपण होतात, या भूमिकेबद्दल काय सांगाल? वयाचा आता हा टप्पा आहे ना की ह्याच्यामध्ये वेगळ्या कुठल्या भूमिका मिळतील असं नाहीये की आता इथून पुढे बापाच्याच भूमिका करायच्या आहेत. तर त्यातल्या त्यात आपण त्या म्हणजे सगळ्यांचेच वडील सारखे असतात का, तर हो असतात आणि नसतात पण. प्रत्येकाच्या मध्ये वेगवेगळे काय ग्लिम्सेस असतात किंवा प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या काही काही गोष्टी असतात. आता तिचा मंगलाचा बाप म्हणून त्याच्यातल्या मगाशी अलकाताईंनी जे सांगितलं ना की काळाचा जर संदर्भ बघितला आपण 70s मध्ये घडणारी जर ही गोष्ट आहे, तर त्या काळामध्ये मुलीला इतकं स्वातंत्र्य देऊन तू काहीही कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असं म्हणून खंबीरपणानं उभं राहणारे आई आणि वडील हे नक्कीच जगावेगळे आहेत त्याच्यातले. आताच्या काळात जर आताच्या म्हणजे 2020-2025 मध्ये जर आपण बघायला गेलो तर त्या पद्धतीने डिसिजन घेणारे आई वडील हे तसे वेगळ्या पद्धतीचे नाही म्हणता येणार, पण ते 70s मध्ये जाऊन जर आपण विचार केलात ना तर ते नक्की वेगळे आहे याच्यामध्ये. आणि ते वेगळेपण शोधायचा प्रयत्न करत होतो माझ्या पद्धतीने की काय अजून वेगळेपणा असू शकेल. तर तो म्हणजे एक धाक असतोच पालक म्हणून त्याच्यामध्ये, पण तुम्हाला समोरच्या बरोबर सहानुभूती दाखवता येते का, तुमच्यामध्ये एम्पथी आहे का, ती एम्पथी जी आहे त्याच्यामधून ती कणवही नाही वाटली पाहिजे. म्हणजे आता आपल्याकडे अपंग व्यक्ती किंवा कुठल्याही पद्धतीचं काय आपण विकलांग व्यक्ती बरोबर ज्यावेळेला आपण डील करत असतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये कारुण्य असतंच, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं, पण त्याचबरोबर आहे ना एक कुठेतरी सिंपथी पण असते की अरे ह्याच्या बाबतीत असं झालं. तर ती जी सिंपथी आहे ना ती मुलीला कुठेही द्यायची नाहीये त्यांना, की तू खमकी आहेस, तू ठाम आहेस, तुला तुझ्या पायावरती उभं राहायचं आहे आणि तुला तुझं करिअर यशस्वी करून दाखवायचं आहे. आणि त्या पद्धतीने कुठे हळवेपणा असेल, कुठे काही एक काय आपण ज्याला म्हणू शकतो शब्दांचा मार असेल किंवा एक मोजकच सूचक बोलून त्याच्यामध्ये की अरे आपण असं पण करू शकतो बरं का, तर त्या पद्धतीने तिला दिशा दाखवायचं काम हे करताय पालक म्हणून दोघंही करताय. आणि मला ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात कौतुक जे वाटतं ना ते निर्मात्यांचं कौतुक वाटतं आहे की आजच्या काळामध्ये ज्या वेळेला आपण साऊथ इंडियन चित्रपट बघत असताना किंवा खूप सारी ऍक्शन किंवा खूप प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे अगदी नको होईल इतक्या पद्धतीचा विनोद असताना सगळ्या गोष्टी असताना ह्या पद्धतीच्या सेन्सिटिव्ह विषयाला हात घालणं हे खरोखरच मला मॅडमचं कौतुक वाटतं या सगळ्यामध्ये, की त्यांना माहिती आहे त्या काय करता आहेत. आणि मला असं वाटतं की एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपण ह्या पद्धतीचा विषय लोकांच्या समोर आणला पाहिजे हे वाटणं हे खूप क्रेडिटेबल आहे. आणि अलकाताईंबरोबर काम करणं हे तर नक्कीच ट्रीट होते, कारण मी पहिल्यांदा काम केलं. मी त्यांचे फिल्म्स अगोदर बघितलेल्या होत्या, त्यांनी माझ्या बघितले ते ऐकल्यावरती मला दडपल्यासारखं झालं होतं सिरियसली. आणि मी पहिल्याच भेटीत त्यांना म्हटलं अरे वा, एक सबसिडीला मी ज्युरी असल्यामुळे मी त्यांच्या बऱ्याच फिल्म्स पाहिल्या 10-12 आणि दरवेळी म्हणजे खूप छान काम करतात ते, खूप छान. आणि जेव्हा सेटवर कळलं तर मला जेव्हा अपर्णाजीने सांगितलं की शशांक शिंदे आहेत, म्हटलं वा भेटले, तेव्हा म्हटलं मी तुमच्या खूप फिल्म्स पाहिल्या, तुमचं काम मला खूप आवडतं. तर मला बरं वाटलं, म्हणजे आम्हाला ना असं वाटलंच नाही की मी आज पहिल्यांदा सिरियसली. आणि तो त्यांचा हे त्यांनी कम्फर्ट झोन मी बघितलं ना, ऍक्टर्स असू देत, डिरेक्टर्स असू देत किंवा कॅमेरामन असू देत, या सगळ्यांना जो कम्फर्ट झोन त्यांनी निर्माण करून दिला ना, ती स्पेस दिली ना, त्यामुळे त्यांच्या मोठेपणाचं वर्णन कोणालाच राहिलं नाही. त्यामुळे त्या एक घरातलं एक मोठं व्यक्तिमत्व असतं ना, त्या पद्धतीने त्या राहिल्या आणि त्यांनी ते आणि त्या सगळ्यांच्यात मिसळून राहिल्या त्या. आम्हाला शिवालीचं ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कौतुक वाटतं याला, की ज्या काळामध्ये मी कसे छान दिसेल, मी किती सतत अशी छान आणि हसणं माझं छान आहे, आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आपला चेहरा विद्रूप करून तो त्या विद्रूप चेहऱ्याने अभिनय करायचा आहे हे तिने कसं तिच्यासाठी ते शिवधनुष्य होतं आणि तिने ते फार चांगल्या पद्धतीने पार पाडलं. 90% सिनेमात ती त्याच मेकअप मध्ये, तिलाही हे माहिती होतं स्क्रिप्ट ऐकल्यावर, पण तिने ते केलं की चॅलेंज म्हणून स्वीकारलं.
जवळपास 90% म्हणजे प्रॉस्थेटिक मेकअप करून सेटवर वावरणं किंवा त्या भूमिकेत जाऊन पूर्ण वेळ काम करणं, हा अनुभव तुझ्यासाठी कसा होता? डेंजर होता. पेनफुल होता. हो. ते आम्हाला ते पाहिल्यावरही आम्हाला असं व्हायचं. म्हणजे मी पण असे इंटरव्ह्यूज बघितलेत की आता समजा शाहरुखने या ह्याच्यासाठी असा गेटअप केला किंवा प्रॉस्थेटिक मेकअप केला, तर ते सांगत असतात आपल्याला, नवाज सांगत असतात की असं असं त्रास होतो, असं असं हे होतं. पण ते मी खरंच खूप अनुभवलं. आणि मला असं झालं, मला खरं तर 4 दिवसांनी असं हे व्हायचं की माझ्या तोंडावर अजून आहे, मी काढल्यानंतर पण. आणि त्या मेकअप मुळे लेअर असायची, तर आउटडोर सीन असले किंवा जरासे ड्रामॅटिक सीन असले तर ना घाम यायचा आतमध्ये मेकअपमुळे, तर तो इथे जमा व्हायचा. तर तो खूप इचिंग व्हायचा, होतं ते. कारण ते रात्रभर तसाच आतल्या आत तो सुकून जायचा ना घाम. सो त्याच्यामुळे ते. आणि परत आपले केस वाढले तर तो काढताना कदाचित केसपुळी येईल का काय वगैरे, तर ते अडकून राहायचं हे पूर्ण. मग मला हे सगळं क्लीन करावं लागायचं, एवढे सगळे केस. सो खूप पण मला खूप मज्जा आली हे सगळं करताना. रादर थोडेसे जेवायचे पण हाल झाले. तिचा डोळा बंद असायचा, तेव्हा डोळा बंद असायचा, नाक बंद होतं. पण मला खूप मज्जा आली हे करताना. आणि पहिलं आमचं लुक टेस्ट झालं तेव्हा मी घाबरलेले, कारण मी फक्त 15 मिनिटं फोटो काढायला मेकअप ठेवला आणि तो असं निघतच नव्हता, चिटकत होता. मी म्हटलं मी नाही करणार आहे. मी घाबरलेले. तर आमचे मेकअप दादा आहेत संजय सर म्हणून, सो ते म्हणाले की आप मुझ पे भरोसा रखो. मग नंतर झालं हळूहळू हळूहळू. आणि मग प्रॉब्लेम हाच असायचा की थोडंसं निघालं ना की ते पुन्हा एक अर्धा पाऊण तास लागायचा पुन्हा करण्यासाठी, ते तेवढा पोर्शन चिटकवण्यासाठी. मग कंटिन्युएशन मध्ये जर सीन असेल तर मग पुन्हा ती कंटिन्युटी मॅच करणं. पण आमचं मेकअप दादा खूपच भारी होते, मेकअपची जी सगळी टीम होती ती, त्यांनी खूपच भारी ते केलं. आणि मुळात मोटिवेशन ते पण होतं ना की ऍक्च्युअल मंगला मॅम ज्या आहेत, ऍक्च्युअल अटॅक झाल्यानंतर त्यांचा चेहरा तो खरा खरा आहे. आपण ऍक्टर म्हणून ज्यावेळेला आपण विचार करतो ना, त्यावेळेला आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे 100% असतं की हा 8 तासानंतर मेकअप उतरणार. आणि त्या मॅम ज्या आहेत त्या आयुष्य त्याच्यात काढतात. तर हा ऍक्टरसाठी म्हणून हा 100% मोटिवेटचा हे असतो की अरे त्यांच्याकडे मी बघते आहे ते काय पद्धतीने आयुष्याला फेस करतायत, माझ्यासाठी 10-12 तासाचं फक्त. त्या दिवशी त्या म्युझिक लॉन्चला आल्या तेव्हाही आम्ही पहिल्यांदाच भेटलो त्यांना. त्यावेळी म्हणजे फोटो पाहिले होते, अपर्णाजीने दाखवले होते, पण त्यांना पाहिल्यावर आणि त्यांचं बोलणं ऐकल्यावर सगळेच इमोशनल झाले होते, सगळ्यांचे डोळे पाणावले होते. पण तरी ती बाई स्वतः रडत नव्हती. शी इज अ फायटर यार, मला फारच कौतुक वाटलं. ते फायटर आहेत त्या बाई. पण आपल्याला त्यांचे अनुभव ऐकताना पण कुठेतरी इमोशनल व्हायला हवं की कसं आयुष्य काढलं या बाईने. हे एखाद्याची विकृती एखाद्याचं आयुष्य बिघडवून टाकते सगळं. पण त्या म्हणजे खरंच फायटर स्ट्रॉंग आहेत, स्ट्रॉंग. आता त्या 70 जवळ असतील, पण कमाल आहे, कमाल. तू आधी मंगला मॅमला भेटली होतीस का? हो, मी आमचं लुक टेस्ट झालं ना त्याच दिवशी ते त्यांचे भाऊ आलेले भेटायला आम्हाला. पण मी तेव्हा मेकअप काढलेला आणि मला त्या भेटल्या ना जेव्हा, तेव्हा त्या मेकअप वाल्या दादांना असं सांगत होत्या की मेरा ना ये भी ये हो गया है तो आप उनको ना ऐसे करो हा फिर बाद में. मग माझं असं झालेलं तेव्हा. मग जेव्हा ऍसिड अटॅक झालेलं तर माझं असं पूर्ण गळून पडलेली चांबडी वगैरे, ते असं स्वतःहून सांगत होत्या की आपण हे असं करू शकतो किंवा हे असं करा वगैरे. सो मी त्यांना भेटलेले आणि मला बोलल्यानंतर समजलं की नाही, त्या किती स्ट्रॉंग आहेत. म्हणजे मी जो विचार करत होते स्क्रिप्ट वाईज की आपल्याला असं पीडित दाखवायचंय किंवा आपलं किती शोषण झालंय, असं नाही. त्या एक्झॅक्ट अपोजिट आहेत. त्या इतक्या स्पष्ट वक्त्या आहेत किंवा इतकं फटाफट बोलू शकतात. आणि आय गेस ते आता एवढी वर्ष त्या ह्याच्यातच त्यांनी काढल्यामुळे कदाचित असं असेल. आणि मला खूप कौतुक वाटतं त्यांचं, कारण आपलं करिअर चालू होतं आणि मग आपल्याबरोबर गोष्टी घडतात, डाऊनफॉल येतो. पण वयाच्या 14व्याच वर्षी त्यांचं हे सगळं झालं, ऍसिड अटॅक झाला आणि मग त्यातून त्यांनी त्यांचं करिअर केलं. सो त्या हरल्या नाहीत. आणि कडवटपणा पण नाही कोणाविषयीचा. मला ती जास्त छान वाटते की त्यांना कडवटपणा नाही कोणाविषयीचा. बाई की माझंच असं का, मलाच का हे, असं काय, हा ह्याच्यातून एक कडवटपणा येतो ना, तर तो कडवटपणा नाही त्यात. मी जेवढा वेळ त्यांना बोललो ना त्याच्यामध्ये अजिबातच जाणवलं नाही.
शिवाली, आणि मेकअप करताना म्हणजे किती वेळ लागायचा आणि काढताना किती वेळ लागायचा? मेकअप करताना तर 1-1.5-2 तास लागायचे आम्हाला, आणि काढताना तर जास्त वेळ लागायचा काढताना, कारण ते पूर्ण चिकटलेलं असायचं ना, तर ते पूर्ण त्या लिक्विडने काढा वगैरे. ते एक आपण नेलपेंट काढताना थिनर कसं असतं, ते एक थिनर असतं ते प्रोस्थेटिक मेकअप काढताना, तर ते थोडंसं जरी डोळ्यात किंवा नाकाच्या इथे गेलं तर ते थोडं त्याचा खूप वाईट इम्पॅक्ट होऊ शकतो आपल्या अवयवांवर. सो ते खूप केअरफुली काढावं लागायचं. सो असं चित्रपटाचा ट्रेलर टीजर आलाय आणि आतापर्यंत तुला भरपूर अशा प्रतिक्रिया आल्या असतील, पण अशी लक्षात राहणारी कोणती प्रतिक्रिया होती आणि हास्य जत्रेच्या कलाकारांची काय प्रतिक्रिया होती? मी दोन्हीचं मिक्स करून सांगते तुला. जेव्हा काल ट्रेलर आला तेव्हा मला सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आली ती, काय कमालीचे डायलॉग लिहिलेत असं. म्हणजे डायलॉग मध्येच आम्हाला समजतंय की असं, आणि ते प्रथमेशने लिहिलेत, प्रथमेश शिवलकरने. सो जे समर्पक डायलॉग आहेत असं वगैरे, आणि तो हास्य जत्रेचाच आहे आपला प्रथमेश. सो असं एक बऱ्याच कमेंट येत आहेत. रॅदर मला माझी मैत्रीण आहे लहानपणापासूनची, तिने फक्त एवढाच मला मेसेज केला, मला माहिती आहे तो मेकअप आहे, तरी पण मला रडायला येतंय. सो मला ते खूप असं हे झालं की होत आहे छान. सर, तुम्ही मगाशी बोलताना उल्लेख केलात की सिनेमाचं स्वरूप आता बदललंय, ॲक्शन कडे लोक वळू लागलेत, तर असे सामाजिक विषयावरचे चित्रपट आजच्या जनरेशनमध्ये कुठेतरी मागे पडतायत असं तुम्हाला वाटतं का? पण वाटतच आहे, त्याला काय न वाटण्यासारखं आहे, वाटतच आहे. म्हणजे जगण्यातनं हो, आणि सिनेमातलं जगणं हरवलं एवढं मात्र नक्की. माणसाच्या आयुष्य म्हणजे पूर्वीचे जर चित्रपट बघितलेस तू तर त्याच्यामध्ये एक काय कुटुंब व्यवस्थेवरती भाष्य असायचं, नात्यांवरती भाष्य असायचं. त्या पद्धतीचे चित्रपट आता तुला बघायला मिळत नाहीत. ते म्हणजे मान्य आहे की मला की धकाधकीचं जीवन आहे, खूप टेन्शन्स असतात आयुष्यात, आम्हाला थिएटरमध्ये गेल्यानंतर ना खळखळून हसायचं, सगळं मान्य आहे मला. पण त्याचबरोबर हा आपल्या जगण्याचा भाग आहे हे पण विसरता कामा नये आपल्याला. त्याच्यावरती कोणीतरी भाष्य करायलाच पाहिजे. म्हणून मला मॅडमचं जास्त कौतुक वाटतं की त्यांनी अत्यंत डेअरिंग आहे या पद्धतीचा विषय मांडणं. मला आवडलेला विषय आहे, आणि त्या मंगला कपूरची कहाणी ही लोकांना समजायला पाहिजे. त्यांचा स्ट्रगल, ती शिवाली म्हटली तसं की ती रडत बसली अशातली नाही, ती बाई स्ट्रॉंग आहे ती, आणि ती उभी राहिली या सगळ्या याच्यातून. कुठलीही चूक नसताना, संपूर्ण आयुष्याची माती झालेली असताना ती बाई उभी राहिली, आणि आतापर्यंत उभी राहिलेली, स्वतःचं आयुष्य स्वतः घडवलेलं आहे त्या बाई. आणि ती 100% ती सक्सेस स्टोरी यायलाच पाहिजे ती डोळ्याच्या पुढे लोकांच्या समोर. अलकाताई, तुम्ही पण अनेक वर्षांपासून काम केलंय, तेव्हाची इंडस्ट्री आणि आत्ताची मराठी इंडस्ट्री ह्याच्यामध्ये काही तफावत जाणवते का तुम्हाला? खूपच कमर्शियल झालेत सगळे. म्हणजे प्रत्येक क्षण आम्ही, म्हणजे आमच्या वेळी आम्ही शूटिंग केलं तेव्हा एक तर या खरं व्हॅनिटी नव्हत्या, सगळं काही नसायचं, पण ॲडजस्ट व्हायचो आणि कुरकुर नसायची तरी आनंदाने काम करायचो. आणि आपल्या प्रोड्युसरला म्हणजे कधी त्रास होऊ नये याचा प्रत्येकजण विचार करायचा. आता तसं नाहीये, खरंच नाहीये. मी असं नाही म्हणत की व्यावसायिकपणा आला तरी वेळेवर येतात बरेच जण, 90% लोक येतातच वेळेवर. माझं म्हणणं वेळ पाळणं सर्वात महत्त्वाचं आहे, कारण त्या प्रोड्युसरचा मिनिटाला पैसा जात असतो. हा विचार प्रत्येक युनिटमधल्या लोकांनी करायला हवा, कारण तो आपल्याला पेमेंट देत असतो, तो काय आपल्याकडनं फुकटात काम करून घेत नसतो. तर त्या पैशाचा मोबदला म्हणून तुम्ही कमिटमेंट आहे ती पाळायलाच हवी. बऱ्याच वेळा आता व्हॅनिटीज आहेत, खूप सुखकर शूटिंग होतं नाही, AC फ्लोअर असतात. आम्हाला समजा नसेल एखादं लोकेशन तर आमच्या इथे पण अपर्णाजींनी सगळं कूलर हे ते सगळं केलं होतं. म्हणजे ही सोय आत्ता होते, पण कमर्शियलपणा एवढा आहे की आम्ही निघताना त्यावेळी रडायला यायचं, एवढं बॉन्डिंग व्हायचं सगळ्यांमध्ये की 30-40 दिवस आम्ही शूट करतोय, किंवा दर महिन्यातले 10-10 दिवस असं 3 महिने असायचं. हो ना, कधी भेटतोय उत्सुकता असायची. आता ते राहिलं नाही. म्हणजे 7-8 दिवस ग्रुप असतो किंवा काय होतं, पण हळूहळू पुन्हा सगळं बंद होतं. मला शिवालीला प्रश्न विचारायचा आहे. तुझी कल्याणची चुलबुली अशी म्हणून तुझी ओळख आहे, पण त्याचा अगदी अपोजिट असा हा सिनेमा आहे. म्हणजे आधी तू जे चित्रपट केलेस त्यामध्येही काही अंशी तुला शिवाली म्हणून काम करता येणार होतं, पण इथे पूर्णपणे तो जो परकाया प्रवेश आपण म्हणतो तसा तुला करायचा होता. तर हे करताना शिवालीला आटोक्यात ठेवताना काय कष्ट घ्यावे लागले?
नाही, पण मी नॉर्मल आयुष्यात नाही आहे तशी, म्हणजे जशी स्क्रीनवर असते तशी. ते स्क्रिप्टेड असतं बरंच, आणि ते सो नॉर्मली तू तितकीच संयमी आहेस. हो, मी असं काही, मी इन जनरल आयुष्यात कॉमेडी नाही करत. हा, मी खूप नॉर्मल आहे, किंवा सेन्सिबल आहे, मला गोष्टी कळतात, किंवा गोष्टींचा सेन्स आहे मला त्या, की किती इमोशनल असू शकतात ह्या गोष्टी, किंवा किती कॉमेडी असू शकतात. असं चार चौघात कसं बोलायचं किंवा कसं वागायचं ह्याचा सेन्स असला की मग ह्या गोष्टी एवढ्या मॅटर नाही करतात. आणि मला असं वाटतं की ते हास्य जत्रा हे एक वेगळं प्लॅटफॉर्म आहे जिथे आपल्याला ते परफॉर्म करावं लागतं, आणि हे एक वेगळं प्लॅटफॉर्म आहे. ॲज अन आर्टिस्ट मी परफॉर्मरच आहे ना, बाय द वे. तर मी नॉर्मल आयुष्यात वेगळी आहे, हास्य जत्रेत वेगळी आहे, आणि जेव्हा अशी कलाकृती येते तेव्हा मी ऑफकोर्स मला वेगळं करणं फार गरजेचंच आहे ते. सो असं नाही आहे. ओके. आणि हा प्रश्न मला अलका मॅडम आणि शिवाली दोघींना विचारायचा, म्हणजे आता आपण ॲसिड हल्ला म्हण किंवा आत्ता जे कुठलेही गुन्हे चालू आहेत समाजामध्ये, हे सगळं काही ना अतिरेक झाल्यामुळे होतं. मग तो भले प्रेमाचा असू दे किंवा रागाचा असू दे. मला असं विचारायचं होतं, तुम्ही विशेषतः दोघी इतक्या काम करता आणि तुमच्या दोघींचेही असंख्य फॅन्स आहेत आत्ता, कधी कुठे तुम्हाला अशी भीती वाटेल असा फॅन कुठला भेटलाय का जिथे अतिरेक जाणवलाय? माझ्या बाबतीत घडलंय. म्हणजे हे लग्न व्हायच्या आदल्या वर्षीचीच गोष्ट आहे की मला डर सिनेमातला अनुभव मी पूर्ण घेतलाय. म्हणजे मला हैराण केलं होतं. हैराण म्हणजे मी शेवटी कुठपर्यंत पोलीस कमिशनर पर्यंत गेले, कारण मी त्याला एवढं माहित नाही, कोणीतरी जवळची व्यक्ती असू शकेल. त्यावेळी मोबाईलही नव्हते, लँडलाईनवर फोन. मी शूटला गेले की त्या शूटच्या लँडलाईनवर कॉल, म्हणजे कुठूनही. मी घरी पॅकअप होऊन आले, रात्री 2 वाजता कॉल. तो लँडलाईन काढूही शकत नाही आपण की बंद केला. हे एवढं हैराण केलं होतं की शेवटी मी पोलीस कमिशनरकडे गेले की हे मी हैराण, झोपच नाही, आणि घाबरायला लागले की एवढं कशा माझ्या गोष्टी कळत आहेत, हे कोण एवढं आहे, की मी घरात आलेले माहिती आहे सगळं. मग पोलिसांनी ते सगळं आपलं टॅप करायला फोन, माझे घरचे शूटिंगचे इथे. ते मला फार लागलं की शूटिंगच्या इथे पण सगळ्यांची त्याने चेकिंग केलं, की माझ्यामुळे अख्ख्या युनिटचं चेकिंग करावं लागलं. म्हणजे ते वाईट वाटलं. पण शेवटी काही ती व्यक्ती मिळाली नाही, पण लग्नानंतर ते फोन बंद झाले. एवढंच एक शिवाली तुझ्या भीती वाटली. पण नंतर मी कधी घाबरले नाही. मी रात्री अपरात्री कुठेही प्रवास करते, रात्री 2 वाजताही गाडी चालवते, पहाटे जत्रा करते, त्यामुळे मला तो प्रवास असाच करावा लागतो. पण मला आता भीती वाटत नाही. मी आता त्या ह्यानी असते, सगळं माझ्या पायाखाली ठेवलेलं असतं, मी तयारीत उतरते पूर्ण. म्हणजे रॅकेट ठेवलेली असते, शीट ठेवलेली असते, सगळं मी तयारीत उतरते. अशी रेग्युलर याच्या वेळी तयारी असते. एवढी मी सगळ्यांना माहिती आहे ते इंडस्ट्रीत. म्हणजे मी आता नाही, पण तेव्हा त्या फोनने मी इरिटेट झाले होते. शिवाली तुझ्या बाबत असं काही घडलंय का? हा, म्हणजे आता काय, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप आणि मेल्स असल्या कारणाने प्रत्येक जण तर काय म्हणतात, कमेंट तर करतच असतं, वाईट वाईट मेसेज पण करत असतं. पण मला ना एक मुलगा होता, तो साधारण 3 महिने रोज मेल करायचा, आय लव्ह यू. रोज एक मेल करायचा सकाळी 11:30 वाजता, आय लव्ह यू. आणि हे साधारण 3-3.5 महिने केलं त्याने. नंतर मी काही लक्ष नाही दिलं, कारण माझं सगळं माझी टीम सांभाळते. मग मला तिकडून कळलं की अरे बापरे, एका ह्याच्यावरनं अननोन मेल पण तो किती हॅक केलेला आणि असं काहीतरी विचित्र बनवलेला. आणि 3 महिन्याने मी काही रिस्पॉन्स नाही दिला. तर त्याच्यानंतर तोच स्वतः पुढचे 1.5 महिना मला आय हेट यू पाठवत होता. आणि नंतर बंद झालं हे सगळं. त्यालाच कळलं असेल कदाचित की मी नाही भावते. म्हणजे वेड्यासारखं करतात काही माणसं तर, बापरे. नकार त्यांना सहन होत नाही, आणि त्यामुळेच हे आपण हल्ली प्रकार बघतोय. अलका मॅम, तुम्हाला प्रश्न आहे. एक निर्माती म्हणून पुन्हा एकदा माहेरची साडी चित्रपटाचा रिमेक करावा असं वाटतो का? आता नाही पाहणार, बदलले. अजून भरपूर फॅन आहेत. सिरियल पाहतात अजूनही, तसल्याच लागतात लोकांना. सिरियलनेही आता बदलायला हवं असं वाटतं. नाही तर मालिकाही काही वर्षात बंद होतील. तो ड्रामा कंटाळा येईल लोकांना, कारण ह्या चॅनलला हे चालतंय म्हणून तुम्ही तसं करा. याचा अनुभव मी घेतलाय. तो ट्रॅक चाललाय, आता तुमच्याकडेही असाच ट्रॅक येऊ दे, असं होतं ही गणितं. तर मला वाटतं सगळ्यांनीच बदलायला हवं मानसिकता. आता तो काळ गेला. महिलांनाही रडायला असं आवडत नाही, अन्याय सहन करणं वगैरे. आपण केलं त्या लाटेतले. मी जवळजवळ 200 सिनेमे केले, 15 वर्ष टॉपला होते.
पण कंटाळा येतो नंतर. म्हणजे मी 5 वर्ष कामच केलं नाही शेवटी. म्हटलं नको, मला नाही करायचं, आता नाही करायचंय. लोकांनी मला विचारलं तुम्ही काम सोडलं? म्हटलं नाही, मला आता वेगळं काहीतरी करायचं. पण वेगळा विचार केला गेला. मला धुरळातली भूमिका मिळाली, मला वेडिंगचा सिनेमामधली भूमिका मिळाली, केदार शिंदे, श्रीमंत दामोदर पंत, आम्ही अजून एक कल्ला नावाची फिल्म, अशा वेगळ्या फिल्म्स मिळायला लागल्यावर आनंद झाला. आणि आता अपर्णाजीने ही फिल्म मला ऑफर केली. जसं मी कॉंग्रॅच्युलेशन नावाची फिल्म केली, आता एक इच्छकबाजी म्हणून करते, त्यातली मी कला केंद्रातली अक्का आहे, वेगळी एक बाई. तर ती थोडी निगेटिव्ह आणि वेगळी बाई आहे, तर मजा येईल असं काहीतरी करायला. एक चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी. आता निवेदिता मॅम, अशोक सराफ सर हे सगळे आता छोट्या पडद्यावर काम करतायत, तर तुम्ही पण तयार आहात का म्हणजे पुन्हा नाही. एकदा मालिका? आई म्हणणार नाही, मी प्रोड्युसर असल्यावर मला कधी कधी करावं लागतं, पण मी थोडी कंटाळते. मला म्हणजे सकाळी रोज 20 दिवस सकाळी 8ला जा 12ला पॅकअप मेंटॅलिटी गेली माहित नाही. पण परमेश्वराने काय वेळ आणली किंवा एखादा रोल खूपच आवडला तर माझ्या अटींप्रमाणे जमलं तर काम करेल. शिवाली, तुला मालिकांकडे वळायला आवडेल का? नाही. म्हणजे मी खूप वेगळ्या विचारांची आहे. मला नाही आवडत म्हणजे मला तो पॅटर्न नाही आवडत काम करण्याचा. मी नाटक करेन ना, त्यापेक्षा नाटक वेगवेगळे करेन, किंवा मी फिल्म्स करेन, सिनेमे करेन, शॉर्ट फिल्म्स करेन, वेगळं एक्सप्लोअर करत राहीन. मालिकांमध्ये पण मी काही वेगळं 15 दिवसांचं काही, मला मालिकांमध्ये विलन मिळाला करायला तर मला आवडेल. कोणी देईल तर मी ते करेन, विलन करेन कधीतरी एक, कारण मालिकांचे विलन लगेच फेमस होतात. 70च्या दशकातला किंवा 60च्या दशकातला हा सिनेमा आहे. तेव्हा ॲसिड अटॅक्स वगैरे होते काही म्हणजे आजही चालू आहेत, म्हणजे मुलींवर अत्याचार. ॲसिड अटॅक नसतील पण बाकीचे अत्याचार आहेत. तर यामागची गुन्हेगारांची मानसिकता बदलवण्यासाठी काय करता येईल, किंवा तुम्हाला काय वाटतं की काय होऊ शकतं? पालकांनी बदलायला पाहिजे. ही समाजाची जबाबदारी नाही, ही पालकांची जबाबदारी. आपलं मूल काय करतं आहे याच्यावरती लक्ष ठेवणं ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. आणि मला अजून शशांकजी असं वाटतं की मुलगा मुलगीच्या मुळात भेदभाव केला जातो ना, की त्यामुळे मुलांना तुम्ही फार असं करता की फार pamper नाही, करता हे मुलांना. मुलींनी करायचं नाही, नाही. पण मुलांनी केलं तर चालतं. त्यामुळे ते जास्त किंवा हे फक्त मुलींनीच करायचं, हे मुलांनी करायचं नाही नाही, करायचं. हे नाही. आणि हे नाही कायदे खूप कडक व्हायला पाहिजे सगळ्यात आधी. शिक्षणाचं कायद्याची मला भीती परत वाटायला पण पाहिजे. मला शिक्षणाचं फार महत्वाचं वाटतं याच्यामध्ये, की ते घरातून शिक्षण चालू व्हायला पाहिजे. घरामध्ये जोपर्यंत तुम्ही हे तू नाही जायचं घराबाहेर, हा तू गेलंस तर नाही जाय, नाही गोष्टी व्हायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आता ती स्थिती बदलते आहे असं वाटतं. कारण जर अगदी शिक्षणाचं आणि याचं जर बघितलं ना आपण, पोराला विचारलं काय करतोस तर तो कुठेतरी उपाध्यक्ष किंवा सेक्रेटरी असतो तो कुठेतरी, आणि पोरी आयटीत काम करत असतात किंवा कुठली तरी वेगवेगळी क्षेत्र काम निवडलेली असतात आणि काम करत असतात त्या. आणि मला असं वाटतं की ही चांगला बदल आहे आणि ही बदलाची सुरुवात म्हटलं तरी चालणार आहे ती. मग कैक साऱ्या माझ्या आसपासच्या मुली किंवा मैत्रिणी ज्या आहेत ना, की त्यांनी एकटं राहणं पसंत करतात त्या. तुम्ही म्हणलं अरे असं काय आयुष्य काढायचं आपलं, ती म्हणली मी नाही 10वी 5 मुलाबरोबर लग्न करा. ती मुलगी एमटेक आणि हे झालेली मुलगी ती का राहील तुझ्या बरोबर? आणि तो राग पचवणं किंवा तो जो नाकार पचवणं आहे ना, ते पालकांनी शिकवायला पाहिजे मुलांना. मुळात नाकार पचवणं, की समोरची पण एक सेपरेट स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, त्याला त्याची मतं आहेत, ती त्याची मतं मांडू शकतात, ती त्या मतांचा आदर करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. आणि याची सुरुवात घरापासूनच व्हायला पाहिजे. सध्या अजून एक मुद्दा चर्चेत आहे, ते म्हणजे मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नाही. हा तुम्हा चौघांसाठी प्रश्न आहे. तर याच्यामध्ये कोण कमी पडतंय, प्रेक्षक की एकाच वेळेला अनेक सिनेमे प्रदर्शित होणं? तर नेमकं कारण तुमच्या मते काय? मला असं वाटतं प्रेक्षकांनी जायला पाहिजे चित्रपटगृहात. ते गेले, चित्रपट चालेल आणि शो भेटतील. त्याला विस्तृत उत्तर आहे खरं तर या सगळ्या गोष्टींना. मत तसं. कंपॅरिझन परत येणार, ते साऊथकडची आहे कंपॅरिझन येणार, की साऊथकडचे चित्रपट चालतात आमच्याकडचे का नाही. साऊथमध्ये हिंदी चित्रपट रिलीज केले जात नाहीत. आमची जी कॉम्पिटिशन आहे ती डायरेक्ट हिंदी बरोबर आहे. आज मंगला चित्रपट रिलीज होतो आणि त्याच्याबरोबर जर काय धूमफोर आला तर तुम्ही जाताल का मंगला बघायला? कोणीच जाणार नाही. मग ही नैतिक जबाबदारी म्हणून ही प्रेक्षकांची आहे, की जर समजा आणि परत अभिजाततेचा दर्जा मिळवला ना आपण आता, मग त्या मराठीकडे आपणच आपले मराठी चित्रपट कोणाला आवडत नाही असं वाटतं तुम्हाला?
मराठी चित्रपट फक्त मराठी प्रेक्षकांना आवडत नाही, बाकी जगात सगळीकडे मराठी चित्रपट आवडला जातो. उदाहरणं म्हणून सांगितली जातात त्याची. आम्ही ज्या चित्रपटांचं कौतुक करतो, केरळ इंडस्ट्री कैक वर्ष आमच्याकडची. हो का, तुमच्या सिनेमा लागला होता का? ओके ओके, बरं. कळतच आम्ही मराठी फार बघत नाही ना, हे मराठी प्रेक्षक. म्हणजे मी ट्रेलर्स ज्या वेळेला नवीन चित्रपटांचे खूप सारे ट्रेलर्स बघतो ना मी, त्याच्यामध्ये ट्रोलिंग करणाऱ्या जमाती आहेत त्याच्यामध्ये खाली. 50-50, 70-70 जणांचे कमेंट्स असतात त्याच्यामध्ये. बेकार चित्रपट बनवलाय, आणखी नाही का, अरे येऊन बघ तर आधीच कशाला निगेटिव्हिटी पसरवताय. बघायला तर पाहिजे ना आपल्याला. बरं, हे नुसतं चित्रपटापुरतं मर्यादित नाही, हे OTT वरती सुद्धा आहे. OTT मध्ये मराठीला स्थान नाही. OTT मध्ये मराठीला स्थान नाही. इथून पुढच्या 2 वर्षामध्ये सॅटेलाइट सुद्धा मराठी घेणं बंद होईल. मला जर आज विचारशील या सगळ्या याच्यामध्ये मी निगेटिव्ह बोलतोय असं वाटत असेल तरी चालेल. मराठी चित्रपट सृष्टी का आता जी आहे ही ऑक्सिजनवर आहे. तो मास्क काढून घेतला अनुदानाचा आणि याचा, तर हे कुठे जातील हे कोणालाही कळणार नाही. आणि प्रेक्षकांना ते अजिबात वाटत नाही की मनोरंजन हे जे क्षेत्र आहे की आपलं स्वतःचं जे मनोरंजन आहे ही आपली मानसिक गरज आहे आणि त्याच्यासाठी पैसे खर्च करावे लागतात, हे त्यांना कळत नाही कोणालाही. खूप साऱ्या गोष्टी म्हटलं तुला विस्तृत उत्तर द्यावं लागेल. जेव्हा स्क्रीन्स मिळतात कितींदा, पण ऑडियन्सच आत नसतो, ते तरी काय करणार थिएटरवाले. परत ऑडियन्सच्या बाबतीतला मुद्दा हा आहे या सगळ्या याच्यामध्ये. आता मी हैदराबाद मधल्या किंवा बाकीच्या ठिकाणच्या मित्रांबरोबर जेवायला बोलतो ना, त्यावेळेला ते मला सांगतात 600 रुपये जर दिले तर आमच्या इथे 4 जण चित्रपट बघू शकतात. 100 रुपयाचं तिकीट, 30 रुपयाचं पॉपकॉर्न, 20 रुपयाचं पेप्सी, 150 रुपये एका माणसाचा खर्च होतो. 600 रुपयामध्ये एक हैदराबादमध्ये किंवा कुठल्याही सिटीमध्ये जाऊन तुम्ही मराठीत किंवा महाराष्ट्रात तुम्ही दाखवून द्या मला. 230 रुपये मराठीचं द्यायचं फिल्मचं तिकीट आहे. 230 रुपये याचं तिकीट, 180 रुपयाचे तुझे पॉपकॉर्न, 100 रुपये, 600 ते 700 रुपये एक माणूस जातो. एक फॅमिली जायची तर 3000 रुपये. मी विचार करताना करतो का खर्च करू एवढा मी. खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याला निगडीत, खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यात. तो एक प्रश्न म्हणजे काय पी हळदून हो गोरी किंवा हे सोल्युशन दिलं आणि सुटलं आणि मराठी फिल्म बादा चालायला लागल्या असं होणार नाही. एखाद दुसरी वर्षातून चालतेच म्हणा. या वर्षात इथं दाखवून दे मला चाललेली फिल्मच नाही. आणि ही अत्यंत दयनीय अवस्था आहे. आणि तरी सुद्धा नेटाने चित्रपट करत राहत आहेत, हे मराठीच्या प्रेमापोटी करत राहत आहेत की आपली भाषा आणि ही जगली पाहिजे. पण मग ते चित्रपट करतात तर ते एकाच वेळी अनेक चित्रपट येणं, मग त्याचं काही मॅनेजमेंट केलं वय बघ, लक्षात घे. परत मी म्हटलं तुला याचं उत्तर विस्तृत आहे. आज पूर्वी महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये एक फिल्म स्कूल होतं, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, बरोबर आहे. त्याच्यानंतर 90च्या दशकामध्ये ज्या वेळेला चालू झाले मास कम्युनिकेशनचे कॉलेजेस चालू झाले. आज एकट्या पुण्यामध्ये 40 मास कम्युनिकेशनचे कॉलेजेस असतील, मुंबईमध्ये काहीतरी 400-500 असतील, औरंगाबादेत तेवढीच असतील. ह्याच्यामधनं फिल्मचं शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या मुलांनी काय करायचं? भजीच्या गाड्या चालवायच्या. काय करायचं त्या पोरांनी? तुमच्यापैकी कोणीतरी मास कम्युनिकेशनवाले असणारच आहेत ना. हे प्लस फिल्मला असिस्टंट असणारी मुलं आहेत, असोसिएट आहेत, त्यांनी फिल्म्स करायच्यात. मग त्यांनी काय करायचं? मग ह्याच्यामध्ये आपण असं डायरेक्ट म्हणू शकतो की गव्हर्नमेंटच्या पॉलिसीत चुकल्या. प्लॅटफॉर्म तर करून द्यायला पाहिजे. आणि ही कोणाची जबाबदारी आहे? मग मॅम म्हटलं तसंच आहे की ते प्रेक्षक म्हणून आपली जबाबदारी आहे ती. पूर्वी संपूर्ण एरियात मध्ये मिळून 1 किंवा 2 ऍक्टर असायचे, आता घरात 2 आहेत. सिरियसली असे तर सगळे 2 आहेत, घरात 2 ऍक्टर आहेत. माहिती? शिवानी, तुला काय वाटतं? नाही, मी फार नवखी आहे या गोष्टींसाठी, कारण त्या तिघांनी खूप अनुभवल्या त्या गोष्टी. पण बरेच लोक प्रमोशनसाठी हास्य जत्रेत येतात तर नेहमी हेच बोलून जातात की मराठी प्रेक्षकांना कळकळीची विनंती आहे की थिएटरला गर्दी करा, असं करा, तसं करा. रादर दोन्ही बाजूंनी सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. माझं हेही मत आहे की वाईट सिनेमेही बनतातच की मराठी ह्याच्यात, असं नाहीये की सगळे चांगले बनतात, पण जे चांगले बनतात ना ते प्रेक्षकांनी चूज करून किंवा तशा पद्धतीच्या सिनेमांना पुढे नेलं पाहिजे. आता मगासपासून असाच विषय चालू आहे की साऊथचे सिनेमे, ती पण इंडस्ट्री अशीच होती की कुठे कोणाला काय माहित होतं, वाईटच तर होती किंवा वाईट. मी तर असे सिनेमे बघितलेत की अश्लीलता फार दाखवून मग त्यांनी ते चालवलेले सिनेमे आहेत, पण नंतर त्यांनी बदल आणले त्यांच्यामध्ये सिनेमॅटोग्राफीमध्ये. तर मला असं वाटतं की मी
फार कमी सिनेमांमध्ये काम केलंय. मी याच्या आधी एक प्रेम प्रथा धुमशान म्हणून ज्या सिनेमात काम केलेलं त्यांचे जे डिरेक्टर होते त्यांना नॅशनल अवॉर्ड आहे सर त्यांच्या पहिल्या सिनेमाला. पिकासो नाव, प्रसाद ओक ज्यांनी. त्यांचा दुसरा सिनेमा म्हणजे माझा सिनेमा काही चर्चाच नाही सर. म्हणजे लोक गेलेच नाही थिएटरला बघायला. म्हणजे मराठी डिरेक्टरला त्यांच्या सिनेमासाठी नॅशनल अवॉर्ड मिळतोय, त्यांचा दुसरा सिनेमा येतोय. हे काहीतरी असेल ना त्या सिनेमामध्ये त्यांनी बनवलेल्या गोष्टींसारखं. आपल्याकडे ना काहीतरी विचार करून बनवलं अवॉर्ड असेल विनिंग ना. सिनेमा आहे ना, आपल्याकडे शिवी सारखा समजला जातो, एक्झॅक्ट. शिवी दिल्यासारखा समजला जातो. आणि म्हणून ज्या धास्ती वाटते त्याच्या ओळखीला यायला की नॅशनल अवॉर्ड विनिंग सिनेमा. लोक येत नाहीत काय चित्रपटात. माहिती मला हे गणितच कळत नाही काय. आम्ही आता म्हणजे शासनाला पण विनंती केली होती की तुम्ही एवढं जर सबसिडी वगैरे देता, बरेच शोज जसे अवॉर्ड विनिंग सिनेमे लोकांची इच्छा असते कधी कधी पाहण्याची, पण थिएटर्स मिळत नाहीत जसं, किंवा प्रेक्षक नसतो म्हणून. पण ज्यांची इच्छा आहे त्यासाठी तुम्ही एक फेस्टिवल भरवा, जसं रवींद्र नाट्य मंदिर आहे, मग तिथे तुम्ही 4 शोज लावा हे अवॉर्ड विनिंग सिनेमे. लोकांना इच्छा आहे ते बघायला येणार, जे दर्दी आहेत ना रसिक ते पाहायला येणार. मग ते शोज तरी पाहिले जातील, पोहोचतील. तर आम्ही केले, बघूया. म्हणालेत की पॉझिटिव्ह होते तेव्हा. आता सरकार बदललंय, पुन्हा काय. पुण्यात कारण मध्यंतरी याच्यावरती सोल्युशन काढायचा प्रयत्न केला लोकांनी. बॉक्स नावाचं एक थिएटर आहे, नाटकाचं थिएटर आहे. हो, तिथे संदीप सावंतनी शो केले त्याच्या फिल्मचे. प्रोजेक्टर नेऊन त्यांनी शो केले तिथे. नाही थिएटर मिळत ना मी, किंवा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह जे आहे तिथे प्रोजेक्टर बसवला की नाटकाचे प्रयोग तसेही शनिवार रविवारच होतात तुमचे. मग 5 दिवस नाट्यगृह मोकळी आहेत ना, त्याच्यामध्ये ह्या पद्धतीचे शोज करा. मार्ग आपल्याला काढायला पाहिजे. कोणीतरी येईल, मग चित्रपटात जसं कोणीतरी हिरो येतो आणि मग तो संकटातून बाहेर काढतो, तसं नाही होणार आहे. मार्ग आपल्यालाच काढायचा. तो कुठला आणि कशा पद्धती, वेळ कदाचित लांब हे असेल पण तो मार्ग काढावा लागेल. तो आपल्या गप्पा अशाच सुरू राहतील. तुम्ही 4 जण वेळात वेळ काढून आज आमच्याकडे आलात त्याबद्दल खूप आभार. आणि मंगला चित्रपटासाठी आमच्या सगळ्या टीमकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. 17 तारखेला चित्रपट रिलीज होतो आहे. सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन नक्की चित्रपट बघा. धन्यवाद.